नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज राज्यात मित्रांनो काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे. आज कोणत्या राज्यामध्ये कसे वातावरण असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. या व्हिडिओवरती या चॅनलवरती आपण असेच अपडेट देत असतो. मित्रांनो, आज राज्यातील रत्नागिरी आणि कोकणमध्ये काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोकण किनारपट्टीमध्ये आज ढगाळ वातावरण हे राहणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे. त्यामध्ये दापोली, देवआगार या खेड या भागांचा समावेश आहे. येथे आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागात ढगाळ वातावरण हे आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. हवामान विभागाने त्याबरोबरच मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज सांगितलेला आहे. त्यानुसार या भागांमध्ये सुद्धा आज विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण राहू शकते. आपण जर का पाहत असाल तर दिसेल आपल्याला की मुंबई उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहत आहे. आपण जर का स्क्रीनवरती पाहायचं झालं तर आपल्याला दिसत असेल. त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मनमाड, मालेगाव या भागांमध्ये चाळीसगाव आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. त्यासोबतच धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भुसावळ या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये आज विखुरलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यानुसार आज येथे आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे. त्यानुसारच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोजरी, आष्टी, आर्वी या भागांमध्ये आज आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे. नागपूरमध्ये सुद्धा आज आपल्याला हवामान विभागाने ढगाळ वातावरणाचा अंदाज सांगितलेला आहे. त्यानुसार येथे सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण असणार आहे. हिंगणघाटमध्ये आपण पाहिलं गेलं तर आज आपल्याला येथे ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरीसुद्धा आज पडताना आपल्याला दिसू शकतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज ढगाळ वातावरण हे असणार आहे. आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला भेटू शकते. त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचे असे विखुरलेले ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला भेटू शकते. काही भागांमध्ये आज स्वच्छ आकाश राहील तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे असे हे ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे. एकंदरीत मित्रांनो, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे. तर काही ठिकाणी आता थंडीचे वातावरण हे चालू झालेले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.